हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल. मी पण चांगली आहे. तर आपण टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर टायटल तुम्ही बघितलंच असेल की सबस्क्रायबर हे कशामुळे कमी होतात किंवा कशामुळे घटतात. तर सबस्क्रायबर कमी होण्याचे खूप सारे कारण आहेत, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कीप न करता पूर्ण फुल वॉच करा, पूर्ण शेवटपर्यंत बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला काय आहे तर सर्व कळेल. तर फर्स्ट कारण हे आहे सबस्क्रायबर कमी होण्याचं, की आपण काही व्हिडिओ जे आहेत नवीन नवीन यूट्यूब चॅनल चालू करतात तेव्हा त्यांना माहिती नसते. काही व्हिडिओ असे असतात की आपण परत परत टाकतो तेच ते म्युझिक घेऊन, त्यामुळे पण सबस्क्रायबर घटतात. एकच एक व्हिडिओ आपण परत परत एकाच म्युझिकवर वेगवेगळ्या ॲक्टिंग करून तेच व्हिडिओ आपण परत परत टाकल्यामुळे पण सबस्क्रायबर कमी होतात. आणि टायटल पण आपण जेव्हा टाकतो तेव्हा एकच एक टायटल टाकल्यामुळे पण सबस्क्रायबर घटतात. एकच एक टायटल म्हणजे आता सपोज आपण हॅशटॅग लावून म्युझिक, हॅशटॅग लावून रील, हॅशटॅग लावून व्हायरल सॉन्ग, वायटी स्टुडिओ सॉन्ग, लेटेस्ट सॉन्ग हे सर्व टाकतो ना, तर तेच परत परत तुम्ही टायटल टाकू नका. त्यामुळे पण सबस्क्रायबर आपले कमी होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. तर टायटल तुम्ही असं टाका की जे सॉन्ग आहे तेच सॉन्गचं नेम टाका, हॅशटॅग लावा, नंतर थोडं व्हायरल सॉन्ग, म्युझिक सॉन्ग हे लावलं तर चालेल. पण एनी टाईम तुम्ही एकच एक टायटल टाकू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड पॉईंट आपला येईल की कॉपीराईट. परत परत दुसऱ्याचे किंवा स्क्रीनशॉटने आपण दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन कॉपीराईट करून तेच ते व्हिडिओ दुसऱ्यांचे ते पण आपण टाकायला नाही पाहिजे. त्यामुळे पण सबस्क्रायबर आपले घटण्याचे खूप सारे चान्सेस असतात. थर्ड पॉईंट येतो आपला सबस्क्रायबर कशामुळे घटतात. थर्ड पॉईंट असा आहे, तर काही जणांना वाटते की आपला सबस्क्रायबर हे लवकर वाढावं, त्यामुळे काय करतात ते स्वतःहून दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला स्वतःच्या चॅनलला सबस्क्रायबर करून ठेवतात. तर तसं पण खूप जणं करतात. नवीन चॅनलवाल्याला काही माहीत नसल्यामुळे ते करतात. तर तसं करू नका. कारण जर आपण स्वतःहून हातानं जर दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि आपले आता नवीन चॅनल असल्यामुळे आपण डेली 2-3 रील्स किंवा लाँग व्हिडिओ हा आपण अपलोड करतोच. तर तेव्हा एनी टाईम त्यांना दुसरं आता ज्यांचा मोबाईल आहे त्यांना मोबाईल बघायच्या वेळेस आपलाच व्हिडिओ त्यांना एनी टाईम जातो आणि त्यांना पाहू कंटाळा येतो, म्हणजे पाहू नाही वाटत. तर आपलाच व्हिडिओ त्यांना परत परत जातो. तर ते कंटाळल्यामुळे ते स्वतःहून पण अनसबस्क्रायबर करतात. तर त्यामुळे पण स्वतःहून आपण दुसऱ्याला सबस्क्राईब करू नका. जर दुसरीकडले आले सबस्क्रायबर तर ते असे घटत नाहीत. आपल्या घरचे वगैरे असले जवळपासचे बाहेरचे जे ओळखीचे आहेत ते स्वतःहून आपल्याला अनसबस्क्रायबर करतात. एनी टाईम आपले व्हिडिओ बघू बघू ते त्यांना बघू नाहीत वाटत, त्यामुळे ते अनसबस्क्रायबर करतात. त्यांना दुसरे पण व्हिडिओ बघायचे असतात, तर आपलाच व्हिडिओ त्यांना खूप वेळेस मिळतो. तर त्यामुळे पण सबस्क्रायबर घटतात. तर जे लिगली पद्धतीनं सबस्क्रायबर येतात तसेच एवढ्या आपल्या हातानं सबस्क्रायबर करू नका. आता स्टार्टिंगवाल्याला तर तसंच वाटते की लवकर सबस्क्रायबर व्हावं, सबस्क्रायबर वाढावं, 1000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट व्हावं आणि वॉच टाईम पण हा लवकर कंप्लीट व्हावा आणि चॅनल आपलं लवकर मॉनिटाईज व्हावं, असं सर्वांना स्टार्टिंगला जेव्हा आपण नवीन चॅनल स्टार्ट करतो तेव्हा तर असं सर्वांना वाटते. मला पण तसं वाटत होतं. तर मी स्वतःहून काही सबस्क्रायबर केले होते, तर ते ऑलरेडी माझे अनसबस्क्रायबर तेव्हाच झाले. कारण खूप वेळा आपलाच व्हिडिओ त्यांना मिळतो, तर त्यामुळे ते बघत नाहीत आणि अनसबस्क्रायबर आपल्याला करून टाकतात. तर त्यामुळे आपल्याला इकडे जे वाढलेला सबस्क्रायबर आहे तो आपल्याला कमी झालेला दिसतो. तर त्यामुळे पण आपले सबस्क्रायबर हे कमी होतात. तर तसं करू नका. स्वतःहून कोणाला सबस्क्राईब करू नका. आपल्या चॅनलला दुसऱ्याचा मोबाईल घेऊन आपल्या चॅनलला आपण स्वतःहून सबस्क्रायबर करू नका. तर त्यानंतर येते आहे, तर नवीन चॅनल असल्याच्या नंतर कधी कधी तर काही विषय नसताना पण ते यूट्यूबवाले पण असतात, तर ते पण स्वतःहून आपले सबस्क्रायबर हे कमी करतात, कधी वाढवतात. तर हे त्यांचं चालूच असते. आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपले व्हिडिओ, आपले कंटेंट याच्याकडे लक्ष देऊन पर डे 2-3 व्हिडिओ हे टाकलेच पाहिजे.
किती वाढतात सबस्क्रायबर, किती व्ह्यू वाढतं याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. बस डेली आपलं काम काय, रील बनवायचं टाकायचं. बस डेली आपले अपलोड हे व्हिडिओ हे डेली झालेच पाहिजे, डेली पर डे. किंवा कधी कधी आपण एखाद्या दिवशी जर टाकले नाही, 1-2 दिवस टाकले नाही किंवा 1 दिवस जरी नाही टाकले तरी पण सबस्क्रायबर घटतात. त्यांना पण वाटते हे चांगल्या पद्धतीत यूट्यूबवाल्यांना वाटते की काम करतात त्यांना यूट्यूबवर, तर त्यामुळे पण ते कधी कधी घटू शकतात. तर आपण डेली व्हिडिओ हे अपलोड केलेच पाहिजे, त्यामुळे आपले सबस्क्रायबर हे कमी होणार नाहीत. आणि परत पण खूप सारे विषय आहेत की त्यामुळे आपले सबस्क्रायबर हे घटतात आणि कमी होतात. तर मी परत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व सांगेन की कशामुळे सबस्क्रायबर घटतात, कशामुळे वाढतात, काय विषय असतो यूट्यूबचा, ते सर्व ज्या ज्या गोष्टी मला माहिती आहेत किंवा ज्या एक्सपिरियन्स झालेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगत राहीन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला तर. बाय.